हॅलो हॅलो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. नक्कीच आजच्या चौथ्या दिवसाला आपण सुरुवात करतोय. या स्पर्धेचा अंतिम दिवस आज आपण पाहणार आहोत. पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. डीजेवी स्पोर्ट्स धुमालपाडा विरुद्ध दोन हात करताना गावदेवी स्पोर्ट्स भातानेपाडा संघ आपल्याला पाहायला मिळणार आहेत पहिल्या सामन्यामध्ये. तर नक्कीच स्क्वेअर लेगचं जे क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये डायरेक्ट जर षटकार गेला, सीमारेषे पलीकडे चेंडू गेला तर षटकार हा दिला जाईल, ग्राह्य धरला जाईल. आणि जर चौकार गेला तर 2 धावा म्हणून डिक्लेअर झोन मध्ये पाहायला मिळतील. आणि सीमारेषेच्या जर आतमध्ये चेंडू राहिला तर एकच धाव डिक्लेअर दिली जाईल. तर नक्कीच सामन्याला सुरुवात होती. पहिला सामना आपण पाहतोय डीजेवी स्पोर्ट्स धुमालपाडा विरुद्ध दोन हात करताना आपण पाहतोय गावदेवी स्पोर्ट्स भातानेपाडा. या दोन संघांमध्ये हा सामना रंगला जाईल. नक्कीच वसई आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार आमचे मित्र रुपेशजी पागी यांचा संघ आपण पाहतोय गावदेवी स्पोर्ट्स भातानेपाडा संघ. तर नक्कीच प्रथम षटक हाताळण्याकरता गोलंदाजी मार्क वरती येतोय नितीन बरफ. तर नक्कीच स्ट्राईक एंडवरती फलंदाज पाहतोय आपण निशांत. नॉन स्ट्राईक एंडवरती फलंदाज पाहतोय राजेश. तर नक्कीच पंच म्हणून कामगिरी पार पाडताना आजच्या चौथ्या दिवसामध्ये पाहायला मिळतील प्रकाशजी जाधव, नक्कीच वसई आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष, त्याचबरोबर महेंद्रजी गरेल वसई आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे सचिव म्हणून काम पार पाडतात ना पाहायला मिळतात. नक्कीच त्यांच्या माध्यमातून सर्व या टीमच्या माध्यमातून एक चांगल्या पद्धतीनं स्पर्धा नक्कीच आपल्या पंचकृषीमध्ये पाहायला मिळत असतात. एक चांगलं कार्य त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. सर्व आदिवासी तरुण एकत्र येऊन चांगल्या पद्धतीनं चांगल्या स्पर्धा त्यांच्या माध्यमातून होत असतात. त्या दरम्यानच सामन्याला सुरुवात होते. पहिल्या षटक हाताळण्याकरता सज्ज होते गोलंदाज नितीन बरफ. सामना करेल निशांत. यावेळी स्ट्राईक एंडवरती तर दरम्यान सामन्याला सुरुवात होती. दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. पहिले षटक आपण पाहतोय पॉवर प्लेचं षटक. किच लॉंग ऑन आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर तैनात केले गेलेत.
यावेळी मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर बाहेर काढणारा चेंडू होता. एक चांगल्या पद्धतीनं गोलंदाजी हाताळताना गोलंदाज नितीन बरब पाहायला मिळतोय. यावेळी मात्र पुन्हा एकदा उजव्या इस्टीवर चेंडूची हाताळणी केली आहे आणि पुन्हा एकदा चेंडूला वळण प्राप्त केलं. बाकीचं काम नक्कीच रुपेश पागे यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. यावेळी मात्र पंच आमच्यापर्यंत बोलतात इथे वाईट स्वैर चेंडू घोषित करतात. अवांतर धाव येते आणि या धावेने मात्र संघाचं खातं ओपन होत आहे. आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. तिसरा चेंडू घेऊन सज्ज झाला. नक्कीच डाव्या ते बाहेर चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला गेला आणि नक्कीच पंचाचा इशारा आला चेंडू वाईट चेंडूचा. यावेळी मात्र पेक्षा एज लागली होती. मिस टायमिंग स्ट्रोक्स पाहायला मिळाला. फलंदाज निशांतच्या माध्यमातून एक धाव येते आणि एकेरी धावेने धावफलक जाऊन पोहोचतं मात्र 2 अंकावरती. यावेळी मात्र स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता. नक्कीच चांगलं इन्स्ट्रक्शन पाहायला मिळतं रुपेश पागीच्या माध्यमातून. गडी बाद होतोय. तीच राजेश याची खेळी संपुष्टात येत्या. बॅक टू द डगआउट राजेश. चेंडू पाहायला मिळतोय नितीन बरफ याच्या माध्यमातून. टप्पा पडल्यानंतर आता यावेळी मात्र बाहेर काढण्याचा प्रयत्न केला गेला. नक्कीच दोन्ही स्विंग एक चांगल्या पद्धतीनं पाहायला मिळतात या गोलंदाजाच्या माध्यमातून. यावेळी मात्र षटक समाप्तीची घोषणा होत्या. तर 6 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. धावफलकावरती 2 धावा पाहायला मिळतात. यावेळी मात्र डीजेव्ही स्पोर्ट्स धुमालपाडा संघाच्या माध्यमातून तर नक्की स्पर्धा पाहतोय आपण. जय हनुमान क्रिकेट क्लब शिरवली आयोजित मैत्री चषक 2023-24. नक्कीच या मैत्री चषकाचा आजचा अंतिम दिवस आपण पाहतोय. नक्कीच वर्षाचा सुद्धा अंतिम दिवस 31 डिसेंबर 2023. मात्र या हंगामामधली पहिली स्पर्धा शिरवली इथे आज पार पडते. नक्कीच चौथा दिवस या स्पर्धेचा. पहिल्या दिवसामध्ये पुढे आलेला संघ आपण पाहतोय उसगावचा संघ. दुसऱ्या दिवसामध्ये पुढे आलेला संघ आपण पाहतोय
पाथरुका संघ आला आणि तिसऱ्या दिवशी आपण पाहिला कालचा दिवस नक्कीच शिवशक्ती गणेशपुरी संघ नक्कीच गायगोटा संघावरती मात करून पुढे वाटचाल केली आहे. पाहायचा आहे आजचा चौथा दिवस या स्पर्धेचा. चौथा संघ मात्र कोणता येईल आजच्या दिवसामध्ये. वेळी नक्कीच उजव्यास्ती बाहेर चेंडूची हाताळणी करण्याचा प्रयत्न केला जातोय. गोलंदाज उमेश याच्या माध्यमातून नक्कीच पहिलं षटक चांगल्या पद्धतीनं नितीन बरफ याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. यावेळी मात्र एक धाव येते आणि एकेरी धावेने धावफलक जाऊन पोहोचतं मात्र 3 या अंकावरती. दुसरं षटक मार्गस्थ आहे. आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. दुसरं षटक हाताळण्याकरता गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पाहायला मिळतोय उमेश. यावेळी मात्र चांगली लाईन पाहायला मिळते उमेशच्या माध्यमातून. चांगला टप्पा पाहायला मिळतोय. कोणत्याही प्रकारे मोठा फटका मारू दिला जात नाहीये आतापर्यंत. दुसरं षटक मार्गस्थ आहे. धावा स्थिर पाहायला मिळतात धावफलकावरती 3 या अंकावरती. पुन्हा एकदा उमेश. यावेळी मात्र चेंडूवरती प्रहार केला जातोय. नक्कीच टिपेक्सचा कव्हर रिझनला 2 धावा येतात त्या चेंडूवरती आणि 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचेल मात्र 5 या अंकावरती. आतापर्यंत एक धक्का लागला जातोय डीजेव्ही स्पोर्ट्स धुमालपाडा संघाला. यावेळी मात्र उजव्या बाहेर चेंडूची हाताळणी केली होते. नक्कीच चेंडूला मात्र छेडछाणी करण्याचा प्रयत्न केला गेला. कोणत्या प्रकारे धाव येत नाहीये चेंडूवरती. नक्कीच निर्धाव स्वरूपात चेंडू येतोय. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती धावा सुद्धा 5 पाहायला मिळतात. यावेळी मात्र एक धाव येते आणि एकेरी धावेने धावफलक जाऊन पोहोचेल मात्र 6 या अंकावरती. नक्कीच दुसरं षटक मार्गस्थ आपण पाहतोय आणि नक्कीच दुसरं षटक सुद्धा कंप्लीट झालंय. 12 चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 6 धावा लागल्या जातात. तर तिसरं षटक आणि अंतिम षटक हाताळण्याकरता गोलंदाजी मार्कवरती येतोय विशाल भातानेपाडा संघाच्या माध्यमातून. कारण आजचा अंतिम दिवस आपण पाहणार आहोत आणि अंतिम सामने असणार आहेत. त्याच कारणास्तव मात्र पहिल्या फेरीतील सामने सुद्धा आज 3 षटकांचे ठेवण्यात आलेत. यावेळी मात्र लॉंग ऑन रिजन मध्ये कोणत्याही प्रकारे चुकी केली जात नाही. दुसरा धक्का लागला जातोय तो डीजेव्ही स्पोर्ट्स धुमालपाडा संघाला. डीजेव्ही स्पोर्ट्स धुमालपाडा संघाच्या माध्यमातून नक्कीच डीजेव्ही स्पोर्ट्स धुमालपाडा आणि गावदेवी भातानेपाडा या 2 संघांमध्ये हा सामना रंगला जातोय. पहिल्या इनिंगचा डाव चालू आहे.
यावेळी मात्र पंच वाईट चेंडूचा करा देतात, अवांतर धाव येते आणि या धावेने धावफलक जाऊन पोहोचतं मात्र 7 या अंकावरती. यावेळी मात्र चेंडूला उडवलाय पाहिजे शॉट पकड लेग मध्ये एक धाव येत्या, दुसरी धाव सुद्धा कंप्लीट केली जाते आणि या 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचतं मात्र 9 या अंकावरती. आतापर्यंत 9 धावा धावफलकावरती लागल्या जातात. नक्कीच आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय, अजूनही उर्वरित 3 चेंडूचा खेळ शेष आहे. नक्कीच चांगली लाईन पाहायला मिळते विशालच्या माध्यमातून. नक्कीच बॅटचं फेस ओपन केलं नाही या फलंदाज हर्षद याने. यावेळी मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु तो प्रयत्न असफल ठरविला जातोय विशालच्या माध्यमातून. नक्कीच एक सुरेख चेंडू पाहायला मिळतोय पुन्हा एकदा. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ समाप्त होतोय, अखेरचा चेंडू असणार आहे. 9 धावा धावफलकावरती लागल्या जातात. नक्कीच तिसरं षटक मार्गस्थ आहे. यावेळी मात्र लॉंग ऑफ रिझन मध्ये चेंडूला स्टेअर केलं जात आहे, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव सुद्धा कंप्लीट होते. या 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचतं मात्र 11 या अंकावरती. विजयाकरता 18 चेंडू 12 धावांची आवश्यकता असणार आहे गावदेवी स्पोर्ट्स भातानेपाड्या संघाला. 18 चेंडू 12 धावा. जय हनुमान फिरिंगपाडा आणि जेडी स्पोर्ट्स अंबाडी दोन्ही संघाच्या संघनायकांना नाणेफेकी करण्याकरता यायचं आहे. जेडी स्पोर्ट्स अंबाडी आणि जय हनुमान फिरिंगपाडा. तर नक्कीच एका डावाचा खेळ समाप्त झाला, एका इनिंगचा खेळ समाप्त झालाय. धाव फलकावरती धावा लावल्या गेल्या. नक्कीच डीजे स्पोर्ट्स धुमालपाडा संघानं 11 विजयाकरता मात्र 12 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय. नक्कीच आई गावदेवी भातानेपाडा संघासमोर आणि तेच लक्ष घेऊन मैदानामध्ये जाताना पाहायला मिळतात फलंदाज रुपेश पागी आणि विनोद. तर प्रथम गोलंदाजी हाताळण्याकरता गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतोय रोहित. तर नक्कीच 18 चेंडू आणि विजयाकरता 12 धावांचं लक्ष, एक सोपं लक्ष ठेवण्यात आलंय कारण 6 चेंडू एक्स्ट्रा आहेत त्यांच्याकडे.
यावेळी मात्र स्ट्राईक किन वरती फलंदाज पाहतोय आपण रुपेश पागी. नक्कीच त्यांच्या माध्यमातून नेहमीच एक चांगला खेळ होत असतो. आज मात्र या मैत्री चषकामध्ये कशा पद्धतीने खेळ करेल नक्कीच पहिला सामना आहे आणि पहिल्या सामन्यामध्ये मात्र 18 चेंडू आणि विजय करता 12 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय. यावेळी पहिल्या चेंडूवरती आक्रमक रूप धारण करताना रुपेश पागी पाहायला मिळतोय. कोणत्या प्रकारे धाव येत नाही, धाव घेण्याचा प्रयत्न होता. नक्कीच वसई आदिवासी असोसिएशनचे खजिनदार सुद्धा आहेत रुपेश पागी. नक्कीच पहिल्या चेंडूवरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. नक्कीच कमीत कमी चेंडूत आणि कमीत कमी वेळात हा सामना संपविण्याचा मानस असणार आहे रुपेश पागी याचा. जेडी स्पोर्ट्स अंबाडी संघनायक लवकरात लवकर यायचा नाणेफेकी करण्याकरता आणि जय हनुमान फिरिंगपाडा दोन्ही संघाच्या संघनायकानं टॉस बॉक्स मध्ये लवकरात लवकर यायचं. तर नक्कीच प्रथम षटक हाताळताना आपल्याला पाहायला मिळतोय रोहित. पहिला चेंडू मात्र बॅटची एज लागण्यात आली. दुसऱ्या चेंडूवरती एक धाव काढण्यात आली. 2 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. धावफलकावरती एक धाव लागली जाते. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती फलंदाज पाहायला मिळेल विनोद. एकदा गोलंदाजी मार्कवरती तयार होईल गोलंदाज रोहित. यावेळी मात्र नक्कीच उजव्या बाहेर जातो चेंडू. पंच वाईट चेंडूचा करा देतात. अवंतर धाव येते आणि या धावेने धावफलक जाऊन पोहोचतं मात्र 2 या अंकावरती. तर 2 धावा धावफलकावरती लागल्या जातात. यावेळी स्ट्रेट ड्राईव्ह केला होता. नक्कीच कॉटन बोल्डची संधी होती परंतु शेवटच्या क्षणाला मात्र चेंडू हातातून निसटला गेला आणि ती संधी प्राप्त करता आली नाही गोलंदाज रोहित याला. आतापर्यंत मात्र 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती 2 धावा लागल्या जातात. नक्कीच पहिले षटक हाताळलं भाताने संघाच्या माध्यमातून नितीन बरापे यांनी फक्त 2 धावा खर्च केल्या गेल्या होत्या. एक गडी बाद केला होता. यावेळी मात्र उजव्यास बाहेर जातो चेंडू. पंच वाईट चेंडूचा करा देतात. अवांतर धाव येते आणि या धावेने धावफलक जाऊन पोहोचतं मात्र 3 अंकावरती. एकदा गोलंदाजी मार्कवरती तयार होईल गोलंदाज रोहित. यावेळी मात्र चेंडूवरती प्रहार केलाय. पायचा चेंडूखाली शतरक्षक येईल. चेंडू जाईल मात्र 6 धावन करता येतोय षटकार. नंतर धावफलक जाऊन पोहोचतं मात्र 9 अंकावरती. आता मात्र विजय करता 3 धावेंची आवश्यकता असणार आहे. नक्कीच 4 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. यावेळी मात्र उजव्यास बाहेर जातो चेंडू. पंच वाईट चेंडूचा करा देतात. अमंत धावेने धावफलक जाऊन पोहोचेल मात्र 10 या अंकावरती.
नक्कीच पहिलं षटक मार्ग असते आणि विजयाकरता मात्र 18 चेंडूमध्ये 12 धावांची लक्ष ठेवण्यात आलं होतं. यावेळी मात्र एक चांगला चेंडू पाहायला मिळतो, पण वाईट चेंडूचा करार येतोय नक्कीच. आता मात्र एकेरी धावेची आवश्यकता असणाऱ्या भातानेपाडा संघाला. जेडी स्पोर्ट्स अंबाडी संघनायक लवकरात लवकर यायचंय कीच यापुढील सामना आपला आहे. आणि जय हनुमान फिरिंगपाडा यावेळी मात्र चेंडूला उडवलाय, पाहायचा झेल होईल का. झेल टिपला जातोय, नक्कीच विनोदेची खेळी संपुष्टात येते. मात्र भातानेपाडा संघाला एकेरी धावेची गरज आहे. नक्कीच नव्याने फलंदाज येतोय मैदानाच्या आतमध्ये तेजस. एका षटकाचा खेळ समाप्त होतोय. धावफलकावरती धावा पाहायला मिळतात मात्र 11. अजूनही 12 चेंडूचा खेळ शेष आहे आणि 12 चेंडूमध्ये विजयाकरता अजून एकेरी धावेची आवश्यकता असणार आहे. आई गावदेवी भातानेपाडा संघाला 12 चेंडू आणि 1 धाव. जय हनुमान फिरिंगपाडा संघ संघनायक आणि जेडी स्पोर्ट्स अंबाडी आणि इथे भातानेपाडा संघ विजय होतोय. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. नक्कीच जेडी स्पोर्ट्स डीजेवी स्पोर्ट्स धुमालपाडा संघ आपण आला त्या स्पर्धेमध्ये सहभागी झाला त्याबद्दल नक्कीच आपलं खूप खूप आभारी आहे. जेडी स्पोर्ट्स अंबाडी संघ संघनायक लवकरात लवकर नाणेफेकी करण्याकरता यायचं आहे. आणि जय हनुमान फिरिंगपाडा संघ कोणता नक्कीच फिरिंगपाडा संघाचा संघाने